हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आत्ताचा पॉईंट आपला खूप इम्पॉर्टंट आहे. मी कशा संदर्भात बोलणार आहे, एक पर्टिक्युलर टॉपिकवरती न बोलता खूप सारे कमेंट्समधून डाऊट्स आहेत मुलांचे रिगार्डिंग डॉक्युमेंट्स अँड ॲडमिशन. ठीक आहे, तर हे सगळे डाऊट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत. हे डाऊट्स फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड नाहीत, BSc ॲग्री फार्मसी असं काही नाही, सगळ्या स्टुडंटसाठी हे महत्त्वाचे आहेत. कारण डॉक्युमेंट रिलेटेड प्रॉब्लेम सगळ्यांना सेमच येणार आहे, बरोबर नाही. 7/12चा ॲग्रिकल्चरिस्ट ऑफिसर आपलं जे सर्टिफिकेट आहे त्याचा सोडलं तर बाकी सगळीकडे डॉक्युमेंट सेम. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर असेल, या सगळ्या गोष्टी सगळीकडे सेमच असतात. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पोहोचवायचं आहे, म्हणजे त्यांचे ते डाऊट्स क्लिअर होतील. आणि मी परत एकदा आठवण करून देईन, ॲग्रिकल्चरसाठी ग्रुपिंग क्रायटेरिया लागत नाही. ओपनमधून फक्त 50% मार्क्स घेऊन तुम्ही पास झाला तरी सफिशियंट आहे. कॅटेगरीमधून 40% मार्क्स घेऊन पास झाला सफिशियंट आहे. ठीक आहे, आणि मग कशावरती मार्क्स पकडले जातात तर CET आणि अदर वेटेजेस, बोर्डचे सुद्धा मार्क्स पकडले जात नाही, ग्रुप सुद्धा लागत नाही, बोर्डचे मार्क्स सुद्धा नाही. तुम्हाला काय लागणार आहे, फक्त CETचे मार्क्स आणि अदर वेटेजेसचे 20% मिळतात तुम्हाला एक्स्ट्राचे. त्याचा सेपरेट मी व्हिडिओ बनवला आहे. बाहेर पाऊस आहे, तुम्हाला थोडासा आवाज येत असेल त्याचा, तर थोडासा डिस्टर्बन्स क्रिएट होत असेल. कंटिन्युअसली पाऊस चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ कधीतरी करावाच लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आजच्या व्हिडिओमधून काय मिळणार आहे तुम्हाला, तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. खूप सारे प्रश्न आहेत, खूप साऱ्या स्टुडंटचे, त्या सगळ्यांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे. एखाद दुसऱ्याची कमेंट राहिली अगदी तरी ती कुठल्या तरी दुसऱ्या प्रश्नाशी रिलेटेड असेल, तिथं मी कव्हर केली असेल. आणि तरीही काही डाऊट असेल तरी तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो डाऊट क्लिअर करूयात. ग्रुप क्रायटेरिया लागत नाही आणि बोर्डचे मार्क पकडत नाहीत, याच्यामध्ये गफलत झालेली, मी त्याच्यावरती सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. ती करेक्शन करण्यासाठी माझ्याकडून ती एक मिस्टेक झाली होती थोडी बोलताना, तर त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. मी परत एकदा त्याची आठवण करून देते. आता आपण घेऊयात वन बाय वन कमेंट. तर पहिला आहे गौरव मेश्राम. तो काय म्हणतोय, ॲग्रीचं ॲडमिशन जर अगोदरसारखं झालं, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की CET नाही झाली आणि बोर्डच्या मार्कवरती झालं, तर मग बोर्डचे मार्क्स सगळे पकडतील की PCB पकडतील. ऑब्व्हियस आहे, बोर्डचे सगळे मार्क पकडणार, फक्त PCB. मग तुम्हाला 3च विषय असते की, बरोबर नाही, तर तसं होणार नाही. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर सिद्धांत वाळके, ओके, त्याची आपण कमेंट नंतर घेऊयात. 7/12 रिलेटेड खूप सारे डाऊट्स आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत, ते पहिल्यांदा घेऊयात. साहिल खडसे काय म्हणतोय, मम्मीच्या बाबांचा जर 7/12 असेल तर चालेल का? ऑब्व्हियसली चालेल, मम्मीच्या वडिलांचा 7/12 चालतो. ठीक आहे, तुम्हाला फक्त ॲफिडेविट 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती करून द्यावं लागतं, जे काही सगळ्यांनाच असतं ते करून द्यावं लागेल. आणि आईला सांगता येईल की हे माझ्या पूर्वजांची आहे, सिस्टरची जमीन आहे आणि हा त्याचा पुढचा पिढीचा वारस आहे, तर तिथं ते सुद्धा चालतं. एखाद्याच्या वडिलांच्या नावावरती जमीन किंवा वडिलांच्या म्हणजे तुमच्या वडिलांच्या आजोबांच्या तिकडच्या नावावर जरी जमीन नसेल आणि आईकडच्या नावावर म्हणजे आईच्या वडिलांच्या नावावर जमीन असेल तरी सुद्धा तुम्हाला 12% मार्क्स भेटणार आहेत. सो व्यवस्थित ही न्यूज सगळ्यांपर्यंत, हा पॉईंट सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्या आपल्या फ्रेंड्सला त्याचा फायदा झाला पाहिजे. सो हा पॉईंट सगळीकडे पोहोचवा, त्याच्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सेम 7/12च्या बाबतीत प्रश्न आहे. विकास राजपूत म्हणतोय 7/12 ऑनलाईन काढलेला चालतो का? 7/12 आहे, ऑनलाईन काढा ऑफलाईन काढा, काहीही हरकत नाही. ठीक आहे, तर हे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही चालतात. त्याच्यानंतर बरेच सारे प्रश्न होते की एवढे पर्सेंटेज मार्क आहेत, मग 7/12 आहे आणि मग CETला किती मार्क? CETला किती मार्क हे तुम्ही तुमचे बाकीचे टीचर्स घरातले कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण पर्सेंटाईलवरती असताना समजा 95 ते 85 ह्या दरम्यान जर पकडायचं म्हटलं, कदाचित मागच्या वेळी त्याच्या दरम्यान 100 मुलं असतील, ह्यावेळी 150 मुलं असू शकतात. मग त्याच्यावरती ठरतं रे, कसं आहे माहिती आहे का, मुलं किती अभ्यास करतात आणि त्या पर्टिक्युलर टॉपच्या आणि लोच्या त्याच्या पर्टिक्युलर रेंजच्या मध्ये किती मुलं आहेत त्याच्यावरती क्रायटेरिया ठरतो. प्रत्येक वेळी असं नाही, मी जर सांगितलं तुम्हाला 200 पैकी 150 प्लस गेला की सेफ आहात आणि मेरिट खूप लागलं तर काय करणार, किंवा अगदी कमी, त्यामुळे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. आता सध्या तुमच्या हातात काय आहे, 100% आपलं देणं आणि अभ्यास करणं. सो ती गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सिद्धांत वाळकेचा डाऊट राहिलेला, त्याचं काय म्हणणं आहे की एकाच ॲग्री कॉलेजला आपण बाकी सगळ्या ब्रँचला अप्लाय केलं तर चालेल का, मग जिथं मिळेल तिथं ॲडमिशन. बघा बेसिकली काय आहे, बऱ्याचशा ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये एकच असतं BSc ॲग्री. हॉर्टिकल्चरचे लिमिटेड कॉलेजेस आहेत, बाकीच्या BTech वगैरे ह्या सगळ्यांची लिमिटेड कॉलेजेस आहेत. आणि जर BTechचं तर बारामतीचं उदाहरण घ्या, अप्पासाहेब पवार हे ॲग्रीचं कॉलेज आहे आणि विद्याप्रतिष्ठान हे BTechचं कॉलेज आहे, म्हणजे तिथं कॉलेजेस डिफरंट आहे, त्यामुळे तुम्ही तसं नाही करू शकत. आणि हॉर्टी वेगळा आहे, BSc ॲग्रिकल्चर वेगळी डिग्री आहे, हॉर्टी वेगळी डिग्री आहे.
सो तिथं तो प्रश्न येणार नाही आहे. त्याच्यानंतर शंतनू उंडे काय म्हणतोय, मला BS ॲग्री करायचं आहे पण मग मी सध्या BSc ला ॲडमिशन घेऊ का? माझ्या मते घाई करायची काही गरज नाही. तुम्ही जर खूप अनसेफ आहात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जस्ट फॉर्म भरून ठेवा आणि इन केस तुम्ही तिथं डॉक्युमेंट्स दिले तर तुम्ही तिथं बोलून घ्या की ज्यावेळी मला तिकडे ॲडमिशन भेटेल त्यावेळी इमिजिएटली मला माझे डॉक्युमेंट्स रिटर्न पाहिजेत. ह्या अटीवर ॲडमिशन देत असतील तर ओके. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, ॲडमिशनची फी साधारणपणे BScची पकडून चला 10 ते 15,000 आहे. मिनिमम फी पकडली आपण 15,000 आहे. ठीक आहे, तुम्ही सगळी फी सुरुवातीला भरताय आणि डॉक्युमेंटच्या वेळी कदाचित फी रिटर्न दिली पण जात नाही, मग 15,000 एक्स्ट्रा भरायचे का हा प्रश्न आहे ना. मग तुम्ही तिथं पण तेही गोष्टी क्लिअर करून घ्या की मग निम्मी फी तरी माघारी द्यावी लागेल किंवा जो काही क्रायटेरिया आहे तो सगळा कंप्लीट करून घ्या. अदरवाईज तुम्ही पालकांना म्हणजे आर्थिक अडचणीत नका पाडू. ही पण गोष्ट आहे, या सगळ्याचा विचार करून BScचा विचार करा. शक्यतो तेवढी गरज नाही. त्याच्यानंतर वृषाली वाळवी काय म्हणते की ॲग्री करायची, मला ॲग्री करून MPSC करायची तर कोणतं कॉलेज चांगलं आहे? कॉलेज कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे याच्यापेक्षा तुम्ही तिथं जाऊन काय करणार आहात ते महत्त्वाचं आहे. एखाद्याला गव्हर्नमेंट कॉलेजला जरी ॲडमिशन मिळालं आणि त्याने तिथं काहीच नाही केलं आणि एखाद्याने एकदम प्रायव्हेट कॉलेजला अगदी B-C ग्रेडच्या कॉलेजला मिळालं ॲडमिशन तरी तिथं त्यांनी मनापासून अभ्यास केला तर त्याचं हे होणार आहे बरोबर. त्यातल्या त्यात मी गव्हर्नमेंटचे तर सगळीकडे असतात. राहुरीला ॲडमिशन मिळालं, प्रश्नच मिटला, तुम्ही कॉम्पिटिटिव्हच्या वातावरणात आपोआप ढकललं जाता. तिथं खूप कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं वातावरण आहे. प्रायव्हेटचा विचार केला तर खूप साऱ्या कॉलेजेसवरती आता बऱ्याचशा फॅकल्टीज आहेत पण त्यातल्या त्यात सिरियसली कॉम्पिटिटिव्ह स्टडीचा जे वातावरण आहे ते अकलूज कॉलेजला आहे. तिथं खूप सारे सिनियर्स लागले, मग ती परंपरा चालत आल्यासारखं जसं राहुरीचं झालं तसं होतं आहे, त्यामुळं तुम्ही तिथं प्रेफर करू शकता त्याला. त्याच्यानंतर प्रतीक्षा सूर्यवंशी काय म्हणते की बारामती ॲग्रिकल्चर कॉलेजची फी किती आणि बारामती ॲग्री, बारामती बीटेक नाही, बारामतीला 2 कॉलेजेस आहेत. बारामती ॲग्रीला पण नेदरलँडला पाठवतात का तर नाही, बारामती बीटेकलाच पाठवतात. प्रॉस्पेक्टसमध्ये तसं नमूद केलेलं आहे, मी सुद्धा तुम्हाला ते क्लिअरली सांगितलेलं आहे. आणि फी किती आहे मला वाटते तिथली 79 का 80,000 काहीतरी फी आहे. तर फीसाठी तुम्हाला ऑलरेडी प्रॉस्पेक्टस मी प्रोव्हाइड केले ह्याच्या पाठीमागे 2 लेक्चरमध्ये PDF मध्ये, तर ते तुम्ही बघा किंवा MCRच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला UGचं प्रॉस्पेक्टस मिळतं, त्यामुळं ते तुम्ही तिथून बघू शकता. कॉलेज वाईज फीज आहेत साधारणपणे 70,000 ते 1,00,000च्या आसपास सगळ्यांच्या फीज आहेत, तर ती रेंज पकडून चाला. त्याच्यानंतर NG गेमर असं हँडल आहे, त्याचं काय म्हणणं आहे की SEBCला बारामती आणि फलटणचा कट ऑफ किती लागतोय तर तो काहीतरी SEBC आहे बरोबर, म्हणजे कॅटेगरीतून आला. आता साधी गोष्ट मी काय सांगितली कट ऑफबद्दल, बारामतीचा कट ऑफ 90पेक्षा जास्त लागतो. ठीक आहे, मग तो जर तसा लागत असेल मग ओपनचा 90पेक्षा जास्त आहे, हे ओपनचा हायेस्ट आहे ओपनचा. त्याच्यानंतर SEBC 2 ते 5% खाली येणार बरोबर नाही, पर्सेंट त्याच्यातून आकडे खाली येणार. त्याच्यानुसार तुम्ही सगळ्यांचा विचार करा. फलटणचा विचार करायचा गेला तर मी ऑलरेडी सांगितले 87% ॲग्रीचा आणि 85% हॉर्टीचं मेरिट लागलं होतं 2019चं, त्याच्यावरून तुम्ही ते गेस करू शकता. कट ऑफची रेंज सांगितली बाळांना, असं पर्टिक्युलर तुम्हाला मी कट ऑफ प्रेडिक्ट नाही करू शकत. ठीक आहे, कारण पर्सेंटाईलवरती आहे तर ते दरवर्षी व्हॅरी होतं. त्याच्यामध्ये तुम्ही इतकं असं हार्ड अँड फास्ट रूल नाही की असंच होईल, ह्याचं 90%च्या वरच लागतं, ह्याचा 80%च्या वर जातच नाही, असा काही प्रकार नसतो. वृषाली एक आहे परत, ती काय म्हणते NCCचं सर्टिफिकेट काय असतं. NCC म्हणजे काय आहे, नॅशनल कॅडेट कोर, तर ते सर्टिफिकेट असतं. NCCचे कॅम्प वगैरे असतात, तुमचे ट्रेनिंग असतं, ते खाकी ड्रेस घालून बरोबर कवायतीसारखं असतं तुम्हाला, तर त्याचं ते सर्टिफिकेट तुम्हाला भेटतं. आता खूप इम्पॉर्टंट हायलाईट करून ठेवा, सगळ्यांशी हा पॉईंट शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर हा पॉईंट तुमच्या क्लोज फ्रेंडशी पर्सनली बोला. बघा ममता पाटील काय म्हणते, माझ्याजवळ कास्ट सर्टिफिकेट आहे तर नॉन क्रिमिलेअर लागेल का. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता मी ज्या कास्टचा उल्लेख करते त्यांना कंपल्सरी नॉन क्रिमिलेअर लागतं. आता नॉन क्रिमिलेअर कुणाला मिळतं, ज्यांचं उत्पन्न नॉन क्रिमिलेअर म्हणजे सर्टन एक 8 लाखापर्यंत, आय थिंक 8 लाख आहे का 12 झाली माहीत नाही, तरी तुम्ही तिथं सेतूमध्ये बघून घ्या. तर त्याच्यावरती जर तुमचं इन्कम असेल वार्षिक उत्पन्न तर तुम्हाला ते नाही मिळणार. त्याच्या जर खाली असेल तर नॉन क्रिमिलेअर मिळतं. ठीक आहे, मग तुम्हाला समजा पगारच एखाद्याच्या वडिलांना आईला कुणाला 50-60 हजार असेल, ऑब्वियस आहे की त्यांना नॉन क्रिमिलेअर मिळणारच नाही, राईट. ठीक आहे, तर ती गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्या क्रायटेरियानुसार आता कास्ट सांगते, हायलाईट करून ठेवा, तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येतात त्याच्यानुसार कॅटेगरी लक्षात ठेवा. VJA किंवा कधी कधी VJNT म्हटलं जातं. त्याच्यानंतर NTB नॉमॅडिक ट्राईब B, NTC, NTD 4 झाल्या. त्याच्यानंतर OBC, SBC, SEBC म्हणजे जे ओपनमधून आता सोशल अँड इकॉनॉमिकल विकर बॅकवर्ड क्लासेसमध्ये गेलेत ते, आणि इकॉनॉमिकल विकरी सेक्शन म्हणजे EWS, या सगळ्यांना
तुम्ही जर क्रीमी लेअरच्या खाली मोडत असाल तर नॉन क्रीमी लेअर काढून घ्या. आता अजून एक प्रश्न नॉन क्रीमी लेअर बद्दल आहे, मला आठवत नाही कुठला प्रश्न आहे, पण नॉन क्रीमी लेअरमुळे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन तुम्हाला भेटत नाही. नॉन क्रीमी लेअरचा फायदा काय आहे, स्कॉलरशिप भेटते. परत एकदा क्लिअर करून घ्या, मला नॉन क्रीमी लेअर आहे, मी अमुक कॅटेगरीमध्ये आहे, मग मला इथे ॲडमिशन भेटेल का, हा प्रश्न जनरेट होता कामा नये. कारण नॉन क्रीमी लेअरचा उपयोग तुम्हाला फीच्या कन्सेशनमध्ये होतो, ना की रिझर्वेशनमध्ये. ठीक आहे, तर हे होते सुरुवातीचे काही डाऊट्स. त्याच्यानंतर आपण बाकीचे पुढचे सुद्धा डाऊट्स बघूयात. आशा यादव, तिचं काय म्हणणं आहे की 10वीचं सर्टिफिकेट आहे स्पोर्टचं 10वीच्या खालचं, चालेल का? तिथं क्लिअरली मेन्शन केलंय 11वी आणि 12वी तुम्हाला जर स्पोर्ट कोट्यातून ते परत बाकीचं निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा वगैरे हे होतं ना, ह्यांच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं की 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षात जर तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटलं असेल तरच त्याचा फायदा डिग्री ॲडमिशनला होतो. 11वीच्या अगोदरचं 10वी 9वी तिथून खालचं होणार नाही, उपयोगी येणार नाही. रोहिणी पाटीलचा तसाच डाऊट आहे. राष्ट्रीय पेंटिंग सर्टिफिकेट आहे बा, पेंटिंगचा तिथं काय असा पर्टिक्युलर उल्लेख नाही आहे, त्याच्याबद्दल काय कन्फर्म सांगता येणार नाही. आणि पण दुसरं एक आहे की तालुका सर्टिफिकेट, ही एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. 11वी 12वीचं पाहिजेच, प्लस तालुका लेवलचं नाही, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. तालुक्याचं नाही, जिल्हा आणि अबो, ती गोष्ट लक्षात ठेवा. तिथून वरचे सर्टिफिकेट चालतात. संदेश आगमे का अगामे काय आडनाव आहे त्याचं, हा पण एक खूप इम्पॉर्टंट डाऊट आहे. कधी कधी नसतं माहिती बाळांनो, तर बऱ्याच जणांना माहीत नसू शकतं, जसं ह्याचा डाऊट आहे. बायोलॉजी वोकेशनल सब्जेक्ट आहे का? कदापि नाही, बायोलॉजी वोकेशनल सब्जेक्ट नाही आहे. बायोलॉजी हा आपला मेन सब्जेक्ट आहे, कंपल्सरी येतो. ठीक आहे, बायो किंवा मॅथ्स, तो ऑर आहे त्याला. वोकेशनल म्हणजे कुठले, क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप सायन्स, ॲनिमल हजबंड्री, ॲनिमल किंवा हॉर्टिकल्चर, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. आता अजून एक डाऊट आहे, नाव मी विसरले किंवा लिहिले नाही, तर फिजिकल हँडिकॅपबद्दल प्रश्न होता त्याचा. लक्षात घ्या, फिजिकली हँडिकॅप म्हणजे थोडं अपंगत्व, आपण शारीरिक व्यंग म्हणतो, त्याला 5% रिझर्वेशन आहे. त्याचा फायदा घ्या, 5% रिझर्वेशन तुम्हाला मिळते. एखाद्या कॅटेगरीपेक्षा हे भरपूर आहे. NTB NTCला 2-3.5%च्या आसपास रिझर्वेशनचं, 5% म्हणजे खूप आहे, फायदा घ्या. त्याच्यामध्ये काय काय येतं हे खूप महत्त्वाचं आहे. लोअर व्हिजन म्हणजे दिसायला कमी असेल तर, हेअरिंग इम्पायरमेंट ऐकायला कमी असेल तर, त्याच्यानंतर आहे लोकोमोटर डिसेबिलिटी आणि सेरेब्रल पाल्सी, बोलता न येणं, मुकं असणं, हे म्हणजे फिजिकली हँडिकॅप नाही. डोळे, कान, लोकोमोशन आणि सेरेब्रल पाल्सी, एवढ्या 4 गोष्टी तिथं नमूद केल्या, क्लिअरली लक्षात ठेवा. आता खूप इम्पॉर्टंट आहे, रेश्मा जाधवचा डाऊट होता, धरणग्रस्ताचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, चालेल का? आता सगळ्यांना ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. जे जे प्रकल्पग्रस्त आहेत, म्हणजे ज्यांची खाणीच्या ठिकाणी जमीन गेली, चंद्रपूर वगैरे तिकडे त्या गोष्टी आहेत, खाणीमध्ये जातं, गाव डिस्प्लेस झाले, धरण आहे तर त्यांचं गावच्या गाव अख्खं इस्टॅब्लिश दुसरीकडे केलं जातं, बरोबर नाही? त्याच्यानंतर अजून काय काय असतं, इरिगेशन प्रोजेक्ट दुसरा, एखादा इंडस्ट्रियल एरिया, MIDC काही असू शकतं. जर प्रकल्पग्रस्ताच्या कॅटेगरी तुम्ही येत असाल, म्हणजे प्रकल्प, तुमचं गाव कुठल्या तर प्रकल्पाच्यात गेलं आणि तुम्ही दुसरीकडे गेलाय शिफ्ट होऊन, प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट मिळतं, त्याला 4% रिझर्वेशन आहे. हे सुद्धा खूप आहे आणि खूप जणांना ह्याची हेल्प होते. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जसं नॉन क्रिमिलेअरचा माझा मगाशी बोलायचा एक मुद्दा राहिला. नॉन क्रिमिलेअर काढताना तुमच्या नावाचं पाहिजे. नॉन क्रिमिलेअरचा माझ्या मते B का C काहीतरी त्याचा पॅराग्राफ असतो, त्याच्यामध्ये तुमचं नाव गरजेचं असतं, ते करून देतात, त्याच्यात तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तसंच धरणग्रस्ताच्या किंवा प्रकल्पग्रस्ताच्या सर्टिफिकेटमध्ये कॅन्डिडेटचं नाव असायला पाहिजे. वडिलांच्या, भावाच्या, आजोबाच्या नावावर चालणार नाही, तुमचंही नाव त्याच्यामध्ये पाहिजे. इम्पॉर्टंट पॉईंट. तसं जर कोणाचं नसेल आणि तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात तर पटकन सर्टिफिकेट काढून घ्या. 7/12वरून मला अजून एक आठवलं, 7/12 उतार तलाठीकडे मिळतो. त्याच वेळी ॲग्रिकल्चरिस्ट, तुम्ही शेतकरी आहात असं एक मला वाटतं सेतू कार्यालयातून, महाई सेवा केंद्रातून मिळतं, ते सर्टिफिकेट सुद्धा काढून घ्या, ते सुद्धा लागतंय, तर ती गोष्ट एक लक्षात ठेवा. अजून आत्ता खूप महत्त्वाचा डाऊट आहे, चैतन्य गावडे, तो काय म्हणतोय, कास्ट व्हॅलिडिटी माझ्याकडे नाही आहे तर मी ॲडमिशन घेऊ शकतो का? ऑब्व्हियसली घेऊ शकता. आत्ता तुम्ही काय करायचं आहे, घरातल्यांना तुम्ही जायचं नाही आहे, जिथं इम्पॉसिबल आहे घरातल्यांना तिथं तुम्ही जाऊन कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करा. असंही ऑनलाईन अप्लाय करायचं, कुठल्याही नेट कॅफे जवळचा पकडून तुम्ही जाऊ शकता. समजा डॉक्युमेंट जमा करायला त्याचं बरंच असतं ना, आजोबांचा दाखला हे ते किंवा घरात अगदी पहिली कुणाची कास्ट व्हॅलिडिटी असेल तर लगेच निघते ती तुमची कास्ट व्हॅलिडिटी, लगेच अप्लाय करा. त्याचं जे रिसिट मिळेल तुम्हाला लगेच एक पावती भेटते, ती पावती जमा केली तरी ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू होते. सो माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही म्हणून मी तिथं फॉर्म भरू का नको हा मुद्दा नाही आहे, तुम्हाला ते भरायचं आहे, रिसिटवर सुद्धा काम चालतं, परत आल्यानंतर तुम्ही जमा करायची. SG टेक्नो इंट्रो,
असं आहे हँडल. त्याचं काय म्हणणं होतं की 138 PCBमध्ये आणि EWS सर्टिफिकेट ग्रुप काढायला काय मदत करेल का? ग्रुप तर आता नसणारच आहे, ठीक आहे, ग्रुप लागतच नाही, ती माझी मिस्टेक होती, तर त्यामुळे त्याचा आता काही प्रश्न नाही. तुम्ही 50% वर असाल आणि EWS आहे तर 40% वर तुम्हाला मार्क्स असतील तर डेफिनेटली तुम्हाला ॲडमिशन भेटणार आहे. आता माझ्या मते 1-2च डाऊट राहिले ते आपण घेऊयात. प्रज्ञेश मते याचं काय म्हणणं आहे की ICARचं सर्टिफिकेट किंवा ICARचा पेपर चालतो का? तर ICARला सुद्धा 5% सीट्स रिझर्व आहेत, तुम्हाला तिथं सुद्धा ॲडिशनल 10% वेगळा तो कोटा आहे, पण 5% जागा ICARच्या पेपरमधून भरल्या जातात. ज्यांना ICARबद्दल काय आहे काय माहिती नाही ना त्यांनी तो विषय सोडून द्या, ऑलरेडी त्यांनी पेपर दिलेले असतात किंवा त्यांचं झालेलं असतं. तुम्ही CETच्या पेपरवरती ॲडमिशन घेऊ शकता. अजून काय राहिले का? ओके, बऱ्यापैकी सगळे डाऊट्स झालेत, मेजर तरी डाऊट्स सगळे झालेत. तर हे सगळे डाऊट्स होते तुमचे. अजून असे काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट्समध्ये मला कळवा, मी त्या डाऊट्सचा किंवा त्या तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन माझ्या परीने. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर काय करणार आहात, खाली बेल आयकॉन सबस्क्राईब करायचं आहे चॅनल, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. आणि तुमच्या सपोर्टबद्दल मनापासून थँक्यू. असा सपोर्ट करत राहा, आपला चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.